मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर 2 जून रोजी आमदार उमेश यावलकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या दरम्यान वरुड महर्षी तालुक्यातील 1926 संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी मांडली। परतवाडा येथे परस्पर विरुद्ध दिशेने धावणाऱ्या 2 ट्रकमध्ये धडक झाली, त्यात एक जण गंभीर जखमी झाला। गुरुवारी सकाळी 7 वाजता सैमाडोह नजीक पिली गावाजवळ हा अपघात झाला। त्यामुळे मार्ग बंद झाल्याने परतवाडा व मध्य प्रदेशातील इंदूरकडे जाणारी वाहतूक 3 तास ठप्प झाली होती। पोलिसांच्या अमरावती येथून धारणीकडे जाणाऱ्या पथकाने वाहतूक सुरळीत केली। अमरावती जिल्ह्यात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील प्रत्येकाने आपल्या घरासमोर आईच्या नावाने एक झाड लावण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। या पार्श्वभूमीवर गुरुवारी जागतिक पर्यावरण दिन निमित्त जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी एक वृक्ष आईच्या नावे अंतर्गत त्यांच्या आईच्या नावे पिंपळाचे रोप लावून वृक्षारोपण केले। अमरावती जिल्ह्यातील रहिमापूर ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी महिलेचा विनयभंग करून त्याच्या पती व मुलाला मारहाण करण्यात आली। ही घटना 4 जूनला घडली। लग्नाचे आमिष दाखवून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला, त्यातून तिला गर्भधारणा झाली। या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली। 4 जून रोजी चिखलदरा ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडीस आली। राहुल जामुनकर असे अटक आरोपीचे नाव आहे। वरुड येथे संत नगाजी महाराज समाज भवन येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली। तसेच नाभिक दुकानदारांची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली। अमरावती जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी 4 महिन्यात घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर प्रक्रिया सुरू झाली। याच पार्श्वभूमीवर येत्या जुलै महिन्यात अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे। तिवसा येथे ज्ञानदानापर्यंत आपले कर्तव्य समिती करणाऱ्या शिक्षकांसमोर तालुक्यातील वीर गव्हाण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चरणसिंग चौहान यांनी आपल्या कल्पनेतून तसेच स्वखर्चातून शाळेचा कायापालट करून आपला ठसा उमटवला। अमरावती जिल्ह्यात निसर्ग संगीत ग्रुप तर्फे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ उपकुल सचिव डॉक्टर दादाराव चौहान यांच्या अध्यक्षतेखाली मोनोर मांगल्याजवळ वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। पशुधनाला गटसर्प फऱ्या एक टांग्याची लस दिली का? पशुसंवर्धन विभागाची लसीकरण मोहीम 5 लाखांवर पशुधन। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे। ती कुणी एकट्याची जबाबदारी नसून ती लोकचळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सुलभा संजय खोडके यांनी केले। अमरावती येथील आरोग्य विभागाच्या नोडल अधिकारी डॉक्टर कंचन जवंजाळ यांना पद्मश्री पुरस्काराने नुकतेच सन्मान करण्यात आले। मोर्शी तालुक्यातील डोमक येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यांसंदर्भात सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता गायकवाड, मर्शीचे कार्यकारी अभियंता संजय बोडखे यांच्या उपस्थितीत लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले। वनजाबाग येथे जवळच्या नातेवाईकांचे सातबारे घेऊन व्यापाऱ्यांनी ज्वारीच्या शासकीय खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केली। हा गोड समजून घेण्यासाठी शेताच्या बांधावर जाऊन ज्वारीच्या पेऱ्याचे पंचनामे प्रशासनाने करावे आणि ज्वारी उत्पादकांना न्याय द्यावा, अशी मागणी तहसीलदाराकडे दिलेल्या तक्रारीत शेतकऱ्यांनी केली। अमरावती जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन निमित्त एक पेड़ मां के नाम अंतर्गत भाजप शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन दांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लहानोज महाराज गार्डन येथे वृक्षारोपण करण्यात आले।